लेगा पदरामध्ये टाकली म्हणजे काय होतं म्हणताल तर कन्यादान जर केलं तर राजश्व यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं कन्यादान जर केलं तर. हो ती गेटकीन चटकीन नाही बरं का, एक जीपमध्ये आले आणि घेऊन गेले नाही का. आपल्या मंडपामध्ये घरामध्ये का असं ना पण साळंकृत कन्यादान नाही का. साळंकृत कन्यादान कशाला म्हणावं, अगोदर दाखवायचा ह्याचा कार्यक्रम, साखरपुडा, वाघिष्णा, शेवंती का, हे सगळं साळंकृत झालं व्यवस्थित. मंडप देऊन लग्न, पाहुणे रावणे इकडचे तिकडचे, नाही तर एका जीपमध्येच लग्न आणि पुन्हा कवा सोड शिट्टी भेटली काही कळाली नाही रे बाबा. सगळं गेटकीन चटकीन, ते फोनवरच सोयरीक झाली सगळी. मग असा भानगड्या येऊन जातात. म्हणून साळंकृत कन्यादान, साळंकृत कन्यादान केलं म्हणजे काय होतं की स्वर्गलोकामध्ये घंटा वाजतो. यज्ञकर्म कर्यानं स्वर्गलोकात घंटा वाजतो. श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ झाला की स्वर्गलोकामध्ये घंटा वाजतो. असं प्रत्येक ठिकाणी वेळोवेळेला भगवंताला आनंद होतो की खरोखर भाग्यवान माणूस आहे बाबा नाही का. मग असा एका पाठीमागं एक एका पाठीमागं एक कन्यादान करू लागला. कोण, दक्ष प्रजापती. आणि महादेवाला सुद्धा एक मुलगी देऊन टाकली दक्षानं. प्रजापतीचं पद होतं, त्याला मोठं पद दिलं, ऐश्वर्यवान धनवान, सगळ्याचा अध्यक्ष केला नाही का. साधं सदस्यत्व जर असलं तर मनुष्याला आम्ही सदस्य नाही का, असा मनुष्याला वाटतं की सदस्यत्व झालं. पुढं आमदार झालोत, खासदार झालोत, मंत्री झालोत, उपमुख्यमंत्री झालोत, पंतप्रधान झालो. हे जे आहे की हे मनुष्याला ह्या डिग्र्या प्राप्त. त्याच्या पुढची पदवी ह्याला होती, कोणाला, दक्षाला. राष्ट्रपतीची जी पदवी असते ना, मग त्या राष्ट्रपतीच्या वरची दक्षाला देवाचं अध्यक्ष केला होता सगळा. प्रजापती दिलं होतं त्याला पद. आणि भोळा महादेव, महादेव कसा, भोळा महादेव आहे, कधी कोणाला त्रास नाही, काही नाही. महादेवाचा अधिकार फार मोठा होता. हो, याला अधिकार काही कळाला नव्हता. महादेवाचा अधिकार केवढा आहे त्याला साधाच वाटत होता महादेव. मग त्यावेळेला सुत सांगतात की हे शौनकादिक ऋषी हो, महादेवाचं आणि सतीचं लग्न लावून दिलं त्यांनी. साळंकृत कन्यादान झालं, सगळं जोरात काम झालं, आनंद झाला. आणि बराच काळ लोटला. आता याला पद प्राप्त झालं की देवाची स्वर्गामध्ये सभा भरायची मोठीचे मोठी. आज स्वर्गामध्ये सभा आहे म्हणले आणि सगळे देव आले, ऋषी आले, ऋषीपत्नी आल्या, सगळे जण त्या ठिकाणी आले. इंद्र हा त्या ठिकाणी, इंद्रानं पद देऊन टाकलेलं आहे दक्षाला प्रजापतीचं. आणि ह्यो काय करायचा की सगळ्याच्या मागून यायचा. सगळेजण आल्यानंतर मागून यायचा, थोडं 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 जायचा की सिंहासनावर बसायचा. मोठंच मोठं सिंहासन होतं. सगळ्या जणांना नमस्कार केला इंद्र प्रजापतीला. पण ते जावयाचा अधिकार फार मोठा होता. ते जावयानं नमस्कार केलाच नाही सासऱ्याला नाही का. ब्रह्मदेव आले होते त्या मीटिंगला. आता ब्रह्मदेव यांचे पुत्र दक्ष, हा दक्षाच्या वडिलाचं नाव काय आहे, ब्रह्मदेव. मग आता ब्रह्मदेव कसा पाया पडेल लेखाच्या, ते हल्ले सुद्धा नाहीत. पण त्यांना ते म्हणले हे आपले वडील आहेत आणि हे कशाचे पाया पडतात आपल्या नाही का. त्यांचा अधिकार मोठा आहे म्हणले ब्रह्मदेवाचा. पण मी जावाई केलाय ना म्हणले, जावयानं मला नमस्कार काऊन केला नाही. सगळ्या लोकांना केला पण मला नमस्कार काऊन केला नाही. रागच आला त्याला. आणि त्या रागाच्या भरात उगच दिली म्हणला तुम्हाला लेख. वाटोळं झालं म्हणला माझं या ठिकाणी तुम्हाला लेख देऊ. आता दिली ना, आता काय उपयोग आहे, आता का परत थोडीच घेता येते नाही का.
एकदा गाठ मारल्यानंतर पुन्हा काही करता येत नाही, त्याच्यात बदल नाही, काही नाही, ऑप्शन नाही त्याला मधले कोणतं, नाही का? म्हणजे बदल नाही करता येत. जे आहे त्याच्याशी गाठ मारलेली त्याच्याबरोबर लग्न होतंय. इकडची लेक तिकडच्या गावात, तिकडची लेक इकडच्या गावात, इकडची लेक दुसऱ्या जिल्ह्यात, तिकडची लेक दुसऱ्या जिल्ह्यातली इकडं. हे ब्रह्मदेवानं गाठी मारलेले आहेत. हो, आणि ज्याच्याबरोबर गाठ मारली त्याच्याबरोबर लग्न होऊन जातं. पूर्व पुण्याईनं ज्याच्याबरोबर मारलेली गाठ आहे ती त्या ठिकाणी फलद्रूप होऊन जाते. आपण निमित्त पात्र आहे की आपण सोयरीक जमिली, यांनी जमिली, त्यांनी जमिली, हो मध्यस्थ झाला, तो मध्यस्थी झाला. पण ज्याच्याबरोबर गाठ मारलेली फक्त अगोदर माहीत नसतंय या स्त्रीबरोबर आपलं लग्न होणार आहे. मग तसं दक्ष प्रजापतीला अधिकार माहीत नव्हता महादेवाचा. महादेव केवढे आहेत, जे का अमंगळ शब्द बोलू लागला. आणि मग म्हणला, हे या ठिकाणी महादेवा तू काय भूतगण काय बरोबर धारण करतो, स्मशानभूमीतलं चिताभस्म काय लावतो का? स्मशाने स्वक्रीडा स्मरहर पिशाच्या सहचरा चिताभस्माले पस्त्रकटे निकरोटी परिकरा अमंगलियम शीलम तव भवतु नामैवमखिलम मन प्रत्यक्षित्ते सविदम विधायात मरुतः. स्मशानभूमीमध्ये काय राहतो, अंगाला चित्ताभस्म काय रोज लावितो, असा तू महादेव आहेस, तुला यज्ञामध्ये भाग भेटणार नाही. आता जवळ नंदकिशोर बाबा होते महादेवाच्या, असं बोलू लागला तो खान खान. मग बोलत असताना शुकदेवजी वर्णन करतात की हे राजा शांतच. महादेव काहीच बोलत नाही गेले. महादेव म्हणले, याला बोलून काय उपयोग आहे, यांना आपला अधिकारच माहीत नाही, कोणापाशी बोलावं, अधिकार ज्याला माहिती त्याच्याशी बोलावं, सरळ माणसाशी, नाही का? आणि हे वाकड्यात चालायला तर गपत बसावं म्हणले, आपण कशाला बोलायचं. पण नंदकिशोर बाबा म्हणले, आपल्याला दम नाही ना बाबा निघणार. हो, माझ्या मालकाला इनाकारण बोलायलेत. दक्षा आता बोलू नको म्हणले या ठिकाणी, लवकरच या ठिकाणी मला तुला तत्वज्ञान राहणार नाही, मोक्ष प्राप्त होणार नाही, आणि लवकरच तुला बोकडाचं मुंडकं लागल. मग अशा प्रकारची शाप त्या ठिकाणी झाली आणि सगळी गपत बसली. जसं कौरव आणि पांडवाची सभा भरली होती, द्रौपदीचं वस्त्रहरण होऊ लागलं. त्यावेळेला द्रौपदी माता म्हणू लागल्या की भीष्माचार्य, कृपाचार्य, अश्वस्थामा, धृतराष्ट्र, तुमच्या बुद्ध्या कुठे गेल्या, तुम्ही सांगा ना यांना. फक्त माझा भगवानच माझ्या कामी आला म्हणले. मग त्यावेळेला काहीच कोणी बोलले नाही, सगळ्यांना माना खाली घातल्या, एकाचाही बोलायचा लाग झाला नाही. तसं त्या सभेमध्ये कोणाचा काही लाग झाला नाही, कोणीच काही बोलणं गेलं. आणि सगळेजण शांत बसलेले सगळे. महादेवाने एक शब्द सुद्धा केला नाही आणि निघून गेले आपापल्या घरी, आपापल्या धंद्याला लागले. मग धंद्याला लागल्यानंतर शुकदेवजी वर्णन करतात की हे राजा, दक्ष प्रजापती म्हणला की आता आपलं महादेवाचं खटकलेलं आहे म्हणला, आणि महादेवाला आपल्याला बोलवायचं नाही, सगळ्याला बोलवायचं पण महादेवाला बोलवायचं नाही, आमंत्रण द्यायचं नाही, आवतन द्यायचं नाही. आपल्याला काय करायचं की म्हणले मोठाच्या मोठा यज्ञ करायचा आहे म्हणले बाबा. त्या यज्ञामध्ये सगळ्याला आमंत्रण द्यायचं. बृहस्पती सव नामक यज्ञ होता, त्या यज्ञामध्ये सगळ्याला बोलवायचं म्हणले, पण यांना नाही बोलवायचं. मग सगळीकडे निमंत्रण पत्रिका पाठविल्या. सगळेजण त्या ठिकाणी आकाश मार्गाकडून येऊ लागली. मोठाच्या मोठा मंडप दिलेला आहे, ध्वजा पताका लावलेल्या आहेत, मोठ्याच्या मोठं कुंड स्थापन केलेलं आहे. आणि आज आपल्या घरामध्ये यज्ञाचा कार्यक्रम मोठा करायचा आहे म्हणले, लग्नासारखाच कार्यक्रम करायचा आहे.
मग सगळीकडे पत्रिका दिल्या, देवाला आमंत्रण दिलं, त्यांच्या पत्नीला दिलं, ऋषी पत्नीला दिलं. सगळे जण यज्ञाच्या ठिकाणी चला लवकर, चला लवकर, यज्ञ पाहायसारखा, यज्ञ पाहायसारखा. मग त्या ठिकाणी सगळे जण येऊ लागले. कैलास पर्वत एवढा उंच होता की त्या कैलासपरातून विमानं जात होती आणि त्या विमानामधून लोक काय बोलत आहेत ते ऐकू लागली. आवाज येत होता कैलास पर्वतावर, एवढा उंच पर्वत होता कैलास पर्वत. मग सतीनं ऐकलं ना, म्हणले चला लवकर, चला लवकर, दक्षाच्या घरी यज्ञ पाहायसारखा यज्ञ. सतीच्या कानावर आलं, म्हणले माझ्या बापाच्या घरी यज्ञ, मला बोलावलं नाही. दादा इसरलेच असतील म्हणले. हो, मला आवतन दिलं नाही म्हणल्यावर दादाचा स्वभाव भोळा झाला म्हणले. आता पण मला जायचंय म्हणले यज्ञाच्या ठिकाणी, असं सती म्हणू लागली. तितक्यात नारद ऋषी आले. सतीला सांगितलं की अगं तुझ्या बापाच्या घरी मोठा यज्ञ आहे, तुला जायचं का नाही? हो म्हणले, जायचंय ना म्हणली. या निमित्ताने तरी भेटी होत्यात, अशा तर काही भेटी होत नाही. मग त्यावेळेला ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. मालकाला म्हणून पाहते म्हणली. मालक काय करायचे? रामाचं ध्यान करायचे, डोळे झाकून. भगवंताचं का डोळे झाकून बसायचे. आणि राम आणि भगवान एक रूप आहेत. पांडुरंगाना सुद्धा रामाला महादेवाला डोक्यावर घेतलेले, वर डोक्यावर बसलेले आहेत महादेव पांडुरंगाचे. पांडुरंग सुद्धा महादेवाला सोडित नाहीत आणि महादेव सुद्धा पांडुरंगाला सोडित नाहीत. फक्त आपल्याला पाहायला वेगळे आहेत हे देव, एकच आहेत. लोक म्हणले एका प्रकारची भक्ती करणार नाहीत. कोणाला महादेव आवडल, कोणाला पांडुरंगाला आवडल. मग कोणची जरी भक्ती केली तरी माझ्या पदाला प्राप्त होऊन जाईल म्हणले का. मग त्यावेळेला भगवंताचं ध्यान करू लागले. मग ध्यान करीत असताना सती माता जवळ आल्या. सती मातेनं नमस्कार केला. म्हणजे ओ देवा, स्वामी, माझ्या बापाच्या घरी मोठा यज्ञ हो का, सगळेजण येणार आहेत, या निमित्ताने भेटी होत्या, बहिणी येत्याल. आईची बरेच दिवस झाले भेट नाही, बाबाची भेट नाही. आता सती मातेचा स्वभाव भोळा. महादेव काही बोलले होते का सासरे बोला? काहीच बोलले नव्हते. मग त्यावेळेला महादेव म्हणले की काही हरकत नाही म्हणले, तुला बापाच्या घरी जायचा अधिकार आहे मनानं. लेकीला मनानं जाता येतं आपल्या बापाच्या घरी, बोलवायचं काही काम नाही. आणि सासरवाडीनं जर रुसून गेली बायको तर मनानं सासरवाडीला येता येते. एखाद्या समजा रुसली, कमी जास्त पारडं होतंय ना, मी आता राहणारच नाही, मी जाणारच आहे का, अशा प्रकारचं जर समजा कमी जास्त झालं तर तिनं तिकडून इकडं मनानं यावं लागतंय नाही का. तिला काही अवतानाची गरज नाही. भागवत कथेमध्ये अवतानाची गरज, मनानं यावं लागतं भागवत कथेला. नाही आपल्याला बोलावंच नाही ना, आपण कशाला यावं, आपण पट्टी बी दिली नाही नाही का. इथं ते काही नाही, सार्वजनिक आहे. सार्वजनिकमध्ये बोलवायचं काम नसतं. वैयक्तिक असलं तर उसरामा करता येते, बाबा ह्याचं वैयक्तिक आहे. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलवायचं काम नाही, मनानं यावं. अन्नदान आहे, भगवंताचा प्रसाद आहे. मग त्यावेळेला महादेव म्हणले की तुला जायचं तर जाय बाबा, पण माझं काही येणं होत नाही म्हणले. हो, माझं त्याचं अगोदरच खटकलेलं आहे, मी कशाला येऊ. ती म्हणली तुम्हाला न यायला काय झालं? माझ्या बापाकडे यायचं म्हणलं की तुमची तळाची आग मस्तकालाच जाते रे बाबा. हो, आणि आम्ही तुमचे समज करावं काम नाही का. तुमचे पाहुणे रावणे सांभाळाव, तुमच्या भावजाया सांभाळाव नाही का. तिकडचे सगळे पाहुणे, आत्या, तुमच्या बहीण, ननंद, जाऊ, बापा 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 सगळे सांभाळाव. आणि माझ्या बापाकडे यायचं म्हणलं की तुम्हाला राग येतो. नाही ग, तसं काही नाही. तसं काही नाही कशाचं, काहीतरी काढितात तुम्ही, येतच नाहीत माझ्या घरी. किती दिवस झाले म्हणली, माहेराला नाही धाडलं मला. बरं मग तुम्ही तरी चला म्हणली माझ्यासोबत. मग त्यावेळेला सती माय म्हणली तुम्ही काहीतरी का हाडणार आणि येणारच नाहीत म्हणली. हो मला माहिती म्हणली नक्की. मग मी जाणार म्हणजे जाणार. मग त्यावेळेला तिला राग आला.
इतका राग आला की इथं देहाचं विसर्जन करते का काय अशा प्रकारचं झालं. महादेव त्रिकाज्ञानी होते की म्हणले इथंही मारणार आहे आणि तिथंही मारणार आहे. ही जाणार तर आहेच निश्चित आहे, पण आपल्या अंगावर कशाला येऊ द्यायचं म्हणले, तिकडचे तिकडेच जाऊ द्या म्हणले. नाही धाडलं तरीही काहीतरी करणार. हिचं आयुष्य संपलंय, आयुष्य संपल्यावर कारण लागत हे असं असं झालं का. मग त्यावेळेला तुला जायचं तर जाय बाबा म्हणले, तसं काही नाही. मग आता माहेरला जायचं म्हणल्यावर बाबा बाबा विचारायचंच काम नाही ना का. म्हणले आता माहेरला जायचं सगळं सामान गिमान पॅक पिशव्या 2 का 2 पिशव्या पायात वाहना, पायात तर घालाव ना, तशीच निघाली थोडं थोडं रे बाबा. हो इतका अजूनही आनंद वाटतो माहेरला जायचं म्हणले की महिलाला. आपलं घर पहा वाटतं, भावाची भेट घ्यावं लागते वाटते, आईची भेट. कसं जरी असलं माझा भाऊ आहे, माझे वडील आहेत, बापाच्या नंतर कोण आहे, माझा भाऊच आहे, आता मला जावं वाटतं या ठिकाणी. असं हिच्या मनामध्ये आलं आणि पायंदळीच वाहन नाही काही नाही. मग त्यावेळेला म्हणले नंदिकेश्वर बाबा म्हणला नाही नाही म्हणलं आपल्या पाठीवर घेऊन जाऊ बसून, यज्ञाच्या ठिकाणी आपण हिला घेऊन जाऊ. मग नंदिकेश्वर बाबा माईच्या जवळ आला म्हणला माय आपण जाऊ. म्हणले तू सुद्धा तसाच. म्हणला मी काय केलं बाबा, तुमच्या दोघांचे वाद झाले आणि मी काय केलं, मी तुमच्या बाजूला आहे म्हणला, तुमच्या पक्षाचा आहे, बसू द्या म्हणले महादेवाला इथं घरीच. हो मी तुमच्या पक्षाचा आहे, आपण 2 जण जाऊ. नंदिकेश्वर बाबा जो आहे तो कोण होता म्हणताल तर महादेवाचा बसवा काशीखंड तपसायचा. आणि काशीखंडामधून हा नंदिकेश्वर बाबाची माहिती सांगितली. नंदिकेश्वर बाबापासून उत्पत्ती झालेली. ब म्हणजे ब्रह्मदेव, स म्हणजे सदाशिव आणि व म्हणजे विष्णू. बसवा, बसवाचा नंदीचा अवतार आहे हा नंदी भगवान. मग तो नंदिकेश्वर बाबा सीतामाईच्या त्या सतीमातेच्या निघाला त्या ठिकाणी. वाहन केलं नंदिकेश्वर बाबा, तिच्या पाठीवर बसली नंदिकेश्वर बाबाचे सती. आणि इकडं काय झालं म्हणताल तर सगळे सोयरे धायरे मामा मावश्या सगळे जण येऊ लागली. मग आनंद झाला. सगळ्या लेकी आयल्यात, मावशी आयली. आता या ठिकाणी लग्नासारखाच यज्ञ होता मोठाच्या मोठा. पण आईला काय सगळ्या लेकी सारख्याच. आई म्हणू लागली सगळ्या बहिणी आल्या हो, माझ्या सगळ्या लेकी आल्या, पण एकच लेक आली नाही. काहून आली नाही कोणाला माहिती. जावई आलेत म्हणजे 15-16 जावई होते त्यांना, आणि एकच जावई दिसन आणि लेख दिसन. म्हणजे काय झालं कोणाला माहित. पण ते आपल्या मालकाचं त्यांचं खटकलं होतं म्हणली. हो म्हणून ती येईल म्हणून मला भरवसा नाही म्हणली. पण बरेच दिवसानं लेकरू, बरेच दिवस झाले कैलास लोकाला कावा येतं काय नाही. अशा प्रकारचं मैचं जे प्रेम असतं, मैची माया जी असती त्याला समुद्रासारखी माया असती हा. महिला या ठिकाणी आपला लेकीचा संसार कव्हर जरी चालला या ठिकाणी, लेकरं बाळ झाले की महिला आनंद वाटतो. अजून शेतीला लेकरू बाळ नाही का, असा तिला घोर होता. सगळ्या लेकीला झालं पण हिचं राहिले म्हणजे. मग असा उसरामा आत्याबाईजवळ करू लागली. सगळ्या जणी आल्या, लेकी आल्या, जावई आले, पण एकटीच राहिली सती. काऊन नाही आली कोणाला माहित. मग सगळे पाहुणे रावणे सोयरे धायरे आले. यज्ञाला सुरुवात झाली. हजारो ऋषी मंडळी आले. मोठ्याच्या मोठं कुंड त्या ठिकाणी स्थापन केलेलं आहे. आणि दक्ष प्रजापती आणि त्यांची पत्नी प्रसूती नामक यज्ञाला 2 जण बसले. आणि यज्ञनारायणामध्ये आहुत्या त्या ठिकाणी पडू लागल्या का. चांगलं तूप घेतलेले आणि सगळ्या पीठांची पूजा केलेली. गणपती वरुणाची पूजा, मातृकाची पूजा, नवग्रह मंडलाची पूजा, चतुष्षष्टनी योगिनीची पूजा, वास्तुमंडल पूजा, ह्या सगळ्या पूजा त्या ठिकाणी झाल्या. आणि झाल्यानंतर मुख्य देवताची पूजा होऊ लागली का. मग त्यावेळेला भगवंताच्या नावानं चांगल्या तुपाच्या आहुत्या पडू लागल्या. ओम ब्रह्मज्ञानं प्रथमं पुरस्ताद् विषमत सुरुचो वेनावः
सबुद्धियामुपमास्य विष्टाः सतस्य योनिमसतस्य विवाहा ओम ब्रह्मणे स्वाहा ब्रह्मणय इदं नमो ओम इदं विष्णुर्विचक्रमे त्रिधा निदधे पदम समूढमस्य पाकुं सुरेः विष्णवे स्वाहा विष्णवय इदं नमः ओम अग्नये स्वाहा अग्नय इदं नमः ओम सूर्याय स्वाहा सूर्याय इदं नमः प्रजापतये स्वाहा प्रजापतय इदं नमः अशा सगळ्या देवताच्या आहुत्या मंत्र उच्चारानं गुरुजी मंत्र म्हणू लागले आहुत्या त्या ठिकाणी पडू लागल्या फक्त महादेवाची आहुती नव्हती त्याच्यामध्ये यज्ञामध्ये सगळ्या देवताला बोलिलं होतं महादेवाला नाही द्यायची म्हणजे मग महादेवाशिवाय यज्ञ पूर्ण होत नाही काहीतरी इग्न आल्याशिवाय राहणार नाही इग्न येणार म्हणले याच्यामध्ये मग सुसंगतात की हे शौनकादिक ऋषी हो राजापासून ते चंडळापासून रोजचे जेवायला सुद्धा जे पाहिजे ते खायला रोजचं पंचपक्वान्नाचं जेवण वाढेकरी चटाया टाकणं रांगोळ्या काढणं सगळेजण जेवण करणं पंक्तीच्या पंक्ती उठू लागल्या एका पाठीमाग का वाढायचे काही कंटाळे करीने गेले माणसं वाढू लागले स्त्रिया वाढू लागल्या हो काही लोकांना फार गडबड होती हो पंगत जर बसली तो जर आला एक पत्राळ घेतो स्वतःच लागली वाढून घेतो आणि लवकर खातो की लागली हा एवढी काय गडबड असतील काय करतो तो ते मोबाईल बघत बसतो बाबा हो आणि झालं का जेवण म्हणला मग वाद झालं तुम्ही बसलात होत पंक्तीला त्यावेळेला मी हातानच घेतलं आणि बसलो घरी जाऊन का एवढी काय गडबड असती काही कळत नाही काही लोकायला नाही का अहो सार्वजनिक कार्यक्रम आहे एकाचा कार्यक्रम नाही सगळ्यांना सहभाग घ्यावा का तरच सप्ते टिकतील नाही तर कसा टिकल एकावर अवलंबून आहे का एक माणूस काय करील का महिलांना सुद्धा भाग घ्यावा आम्ही आमचं वाढू तुम्ही तुमचं वाढा पुरुष मंडळीला वाढेकरी हे सगळ्या जणांना मदत करावं यज्ञकर्मामध्ये जर वाढलं तर अक्षय पुण्य प्राप्त होते त्याचे इतकं पुण्य नाही आणि जेवण करीत असताना टाकून सुद्धा कोणी देऊ नये का एक शीतसा सुद्धा टाकून देऊ नये नाही तर काय इथं मना सांगावं की मुलगा बसलाय लहान मुलगा बसलाय असं सांगावं वाया घालून अन्न ही देवता आहे मग अशा प्रकारचे राजाच्या घरी एका पाठीमाग एक अन्नदान होऊ लागलं मग तितक्या सती आली कुठं यांच्या घरी आली बाबा सती नंदकिशोर बाबा पै प्रवास होता 2-4 दिवस झाले होते यज्ञ चालू होता तर हिच्या मनामध्ये वाटू लागलं रात्रभर आईला गप्पा मारील बहिणीची भेट होईल आत्याची भेट होईल मावशीची भेट होईल बरेच दिवस झाले मावशीची भेट नाही बाबा मग सती आल्यानंतर माय समोरच दिसली माईचे डोळे भरून आले सगळ्या लेकी आल्या बाबा एवढीच लेक राहिली होती आणि म्हणली एकटीच आली म्हणली की मालक कुठं सोडली का मालक कुठं सोडले म्हणली मालक नाही आले माईला नमस्कार केला काऊन नाही आले म्हणले आमच्या मागं फार याप होय कैलास लोक फार मोठा आहे नाही का कैलास लोक फार मोठा आहे म्हणले माझ्या मालकामागं फार काम आहे असं नाही सांगत बसली की माझ्या मालकाचं माझं हे झालंय ते झालंय बळतच आले पांघरून टाकून दिलं आपल्या संसाराला मग सतीला मनामध्ये दुःख झालं सतीला वाटू लागलं की बाबा महादेवानं परवानगी दिली नाही आणि मनानच या ठिकाणी मी आले मग त्यावेळेला त्या ठिकाणी मनामध्ये दाबून टाकल्या त्या वस्तू ठीक आहे म्हणली काही हरकत नाही माझ्या लक्षात आलं की पापाचं या ठिकाणी खटकलीले ठीक आहे म्हणले काही हरकत नाही मुली पाठीवून पदर त्या ठिकाणी हात मारला पाठीवून हात फिरविला आणि त्यावेळेला जवळ घेऊन कडकडून मिठी मारली माईने शुकदेवजी वर्णन करतात की हे राजा मग पुढं त्या ठिकाणी आल्या बहिणीची भेट झाली बरं झालं सती तू आलीस हे फार चांगलं झालं मग आनंद झाला पुढं बहिणीला त्यांना त्या ठिकाणी भेटल्या मावशीची भेट झाली आणि बापानं काय केलं होतं म्हणताल तर
बापानं पाहिलं पण तिकडं केलं, न पाहिल्यासारखं तोंड केलं. हिच्या मनामध्ये कोणताच भाव नव्हता. सतींचा काय अपराध होता याच्यामध्ये. मग सतीला दुःख झालं. सती माय म्हणली की माझ्या बापाला राग आला म्हणली माझा. काऊन राग आला. तिचं काम 15 दिवस अगोदर यावं लागतं मुलीनं, आणि ही उशिरा आली म्हणूनच राग आला. मला उशीर झाला यायला म्हणून राग आला. बाबाकडे जाते म्हणली. मग बाबाकडे सती माय गेली. स्वतःच्या पित्याच्या समोर, दक्षाच्या समोर उभा टाकली. याच्या मनामध्ये वेगळंच होतं. हे म्हणला, हे सती तू कशाला आली, तुला कोणी बोलावलं या ठिकाणी. स्वतःचा बाप आहे का, आणि लेकीला असं म्हणायला. अपराध केला होता नवऱ्याचा, यांचं खटकलं होतं, हिचं काही खटकलतं का. पण लेकीला बोलू लागला फडाफडा. स्वतःच्या पोटची मुलगी आहे. सती मातेचा गहीवरून कंठ आला की बाबा असं काही बोलू नका का. तुम्ही माझ्या मालकाला अमंगळ शब्द काढू नका. माझा मालक कसा आहे, तुझा मालक काय म्हणला, माणसाच्या ठिकाणी मुंडके काय धारण करतो, चिता भस्म काय अंगाला लावतो, तुझा मालक अमंगळ आहे. मग स्वतःच्या मालकाची या ठिकाणी अवहेलना झाली, ते सहन झालं नाही. इथपर्यंत सहन झालं सतीला, पण माझ्या मालकाचा अपमान तुम्हाला मला सहन होणार नाही म्हणले. बाबा तुमच्या शरीरापासून माझं शरीर निर्माण झालं, राग आला. वरची दात पडली नंदिकेश्वर बाबाची. एका खालूनच नंदी बैलाला दात आहेत पहा, वरून नाही, 2 ठिकाणी नाहीत आपल्यासारखे नाहीत नंदीला, वरून खालून दात आहेत का. वरचे दात गेलेले ते यज्ञाच्या टायमाला. मग पराजय झाला आणि इकडं आले हे पुन्हा वापस. 4-2 दिवस झाले युद्धाला. या ठिकाणी सती गेली की पुन्हा दक्ष म्हणला की गेली तर गेली, त्याला काय झालं म्हणला का. स्वतःची लेकन गेली तर गेली म्हणतोय, त्याला काय होतंय म्हणला. आपण पुन्हा यज्ञ चालू करू म्हणला. मग पुन्हा यज्ञ चालू केला त्यांनी दक्षानं. यज्ञ चालू झाल्यानंतर कैलास लोकांच्या ठिकाणी नारद ऋषी गेले. नारद ऋषीनं महादेवाला नमस्कार केला की देवा आजची खबर जी आहे ती दुःखाची. देवा तुमच्या मालकिनीनं दक्ष अमंगळ बोलला म्हणून शरीराचा त्याग करून टाकला. त्यावेळेला त्या ठिकाणी आता मालकीन गेली महादेवाची, बायको पत्नी. राग आला, रागातून संताप निर्माण झाला आणि त्या संतापामधून त्रिभुवन हलू लागला, असं हादरू लागलं. आता काय होईल आणि काय नाही काही सांगता येत नाही. मग ब्रह्मांड हलू लागला. आता काय करतेत महादेव. त्यावेळेला सुसंगतात की हे शौनकादिक ऋषी हो, महादेवानं स्वतःच्या डोक्यातली एक जटा बाहेर काढीन खाली आपटिली, त्या जटेमधून एक 11 विक्राळ पुरुष बाहेर काढला, वीरभद्र. त्याचं नाव दिलं वीरभद्र. वीरभद्र एवढा माणूस निर्माण केला की चलत असताना पृथ्वी हादरत होती. अशा प्रकारचा पुरुष धिप्पाडच्या धिप्पाड नमस्कार केला ते जा म्हणे. मग त्यावेळेला शुकदेवजी वर्णन करतात की हे राजा तर जाऊ लागला. हजारो रुद्रगण बरोबर घेतले आणि इकडं यज्ञ चालूच होता. आणि असा धुरळा दिसायला तिकडून इकडं. ते ऋषी म्हणू लागले आता काहीतरी संकट आहे रे बाबा. हो आता काही खरं नाही म्हणले, यज्ञ पूर्ण होईल म्हणून आम्हाला भरवसा लागला म्हणले. आता काय होतंय खरं ना माहित. असं म्हणणं की ते सगळे हजारो रुद्रगण त्या मंडपामध्ये शिरले आणि मंडप सगळा मोडून टाकला. यज्ञकुंडामध्ये मलमूत्र करून टाकलं. वीरभद्रानं दक्षाला धरलं. दक्षाचं आणि वीरभद्राचं घनघोर युद्ध झालं
आणि याला जिवंत ठेवायचं नाही, याला मारून टाकायचं म्हणले. मग त्यावेळेला त्या ठिकाणी वीरभद्रानं दक्षाची मुंडी पिरगाळून काढली, धड आणि मुंडकं वेगळं करून टाकलं. खाल्लं शरीर जे आहे ते बाजूला टाकलं आणि ते मुंडकं घेतलं, यज्ञकुंडात टाकून दिलं. बंद झाले यज्ञ. आता कोण करतं यज्ञ? मग सगळं बंद झालं, मारून टाकलं दक्षाला. सतीनं देहाचा त्याग केला. शुकदेवजी वर्णन करतात की हे राजा, मग त्यावेळेला सगळे देव उपाशी राहिले, देवाला खायला भेटना ना. यज्ञ आता यज्ञच बंद झाले, देवाला खायला भेटना. मग सगळ्या देवानं मीटिंग घेतली आणि ब्रह्मदेवाकडे गेली. ब्रह्मदेवाला नमस्कार केला की देवा, 2 वर्षाचा काळ व्हायलाय, यज्ञ नाही तर आम्हाला भूका लागल्या, यज्ञ पूर्ववत चालू करा देवा. मग त्यावेळेला त्या ठिकाणी ब्रह्मदेव म्हणले आता हे माझ्या हातचं नाही बाबा काम. म्हणले कोणाच्या हातचं आहे? आता हे महादेवाच्या हातचं काम आहे म्हणजे. महादेवाकडे गेल्याशिवाय भागच नाही म्हणजे. आपल्याकडे काम होत नाही काही? नाही म्हणजे. आता महादेवाकडेच जावं लागते. महादेवाने यज्ञ बंद केली तर आपण कसं चालू करावं? मग तवर म्हणजे उपासच काढा, अमृतच प्या. आपण देवाला इथून नैवेद्य जर दाखविला तर देवाला प्राप्त होतो, नाही तर असा देवाला वरी खायला नाही, अमृत प्यायला. सगळे देव अमृतावर राहतात, म्हणून देवाला नैवेद्य दाखवावा आणि आपलं घरातलं अन्न शुद्ध करून घ्यावं. गाय असली तर गाईला नैवेद्य चारावा, गाईच्या पायावर पाणी टाकावं, कपाळाला हळद कुंकू लावावं आणि तिला प्रदक्षिणा घालाव्या. आणि त्या गोमातेला वंदन करावं. गाय प्रसूत होत असताना जर पुरुष अथवा स्त्रीनं जर त्या गाईला जर प्रदक्षिणा केली तर पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य प्राप्त होतं. म्हणून त्या ठिकाणी गाईला प्रदक्षिणा घालाव्या. म्हणजे आपल्या घरामध्ये जर गाय जर असली तर रोजची पूजा करावी, त्याच्या इतकं पुण्य कोणतंच नाही का. गोमाता गोमूत्रासारखं. घरच्या गाईचं जर गोमूत्र, ती संकरित नाही बरं का, ती भरपूर दूध देते, तिचं दूधही गोड लागत नाही. हो, तिचा चहा जर घेऊन पहा तुम्ही, ते कसा लागत होतं तुम्हीच बघा का. ते गावरान गाईचं जर घरामध्ये गोमूत्र जर असलं तर ते गोमूत्र जर आपण शरीरामध्ये जर घेतलं तर आपलं जठर सुद्धा चांगल्या प्रकारचं होतं. पोट दुखत असेल, ॲसिडिटी होत असेल, दमा लागत असेल तर गोमूत्र जर आपण सकाळी 2 थेंब, 1 चमचा, 2 पळी का, तर शरीर चांगलं आपलं होतं. यत्वगस्तिम गतम पापम देह तिष्ठति मामके प्राशनात पंचगव्यस्य देहत्यग्निम रिवेंधनम. त्याचं तीर्थ म्हणून जर घेतलं तर आपलं शरीर चांगल्या प्रकारचं होतं. रोग जरी निर्माण झाला असला तरी निघून जाऊ शकतो. मग ब्रह्मदेवाला पुढं केलं नाही का. ब्रह्मदेवाला पुढं केलं आणि ब्रह्मदेवाला म्हणले बाबा तुम्हालाच भाग घ्यावा लागतंय. आता यज्ञ मोडलीला चांगला करायला तुम्हालाच भाग घ्यावा लागतंय, दुसरा कोणाचाच विषय नाही समोर जायचा. बरं म्हणले ठीक आहे का. म्हणजे ब्रह्मदेवानं सगळं केलेलं आहे ना अगोदर नाही का. मग ब्रह्मदेवाला पुढं केलं आणि सगळे देव पाठीमागं राहिले. मग आले कैलास पर्वताच्या ठिकाणी. आता महादेवाची तर मालकीन गेलीच होती. आता त्याला काही कोणी करू शकतंय का? काही मागच्या घटना झालेल्या काही करू शकल का? त्याला इलाज आहे का? जवळ आहेत तवरच सेवा कराव. एकदा गेलं माणूस की पुन्हा भेटत नाही. जवळ आहेत तवरच सगळी सेवा करून टाका. जवळ आहे तवरच किंमत करावी. पान उतारा कधी कोणाचा वडील माणसाचा करू नये, अपमान कधी कोणाचा करू नये. आणि एकदा घरातून माणूस गेला की संपलं काम.
मग त्यावेळेला सगळे देव आले, महादेव आले आणि भगवंताची प्रार्थना त्या ठिकाणी केली. भगवंताला साष्टांग दंडवत घातला आणि भगवंताची त्या ठिकाणी स्तुती करू लागले. मग भगवंताचं भजन केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय, हर हर बोले नमः शिवाय. विश्वेश्वराय, ओम विश्वेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय च गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. पार्वती परमेश्वर भगवान की जय. सगळ्या देवानं भगवंताच्या महादेवाच्या अंगावर पुष्पांचा वर्षाव केला आणि ब्रह्मदेवाला म्हणले आता तुम्हीच बोला देवा. हो आम्ही काही मागत राहतो, तुम्हाला काय बोलायचे तर बोला, पण यज्ञ चालू करा. हा बरं म्हणले ठीक आहे. ब्रह्मदेव म्हणले की अहो आता जे झालं ते झालं, आता त्याला काय करावं, आपल्या हातचं आहे का. आता ती सतीला राग आला म्हणून तिनं उडी टाकली म्हणली यज्ञकुंडामध्ये. मग आता आम्हाला भुका लागल्यात म्हणली, यज्ञ कर्म चालू करा, म्हणजे मग यज्ञ पूर्वत झाले की तुम्हाला अगोदर भाग आहुती, तुम्हाला अगोदर महादेवाला भाग राहील म्हणली, आणि नंतर आम्ही घेऊ, यज्ञ परिपूर्ण करून टाका, आणि तुम्हाला आल्याशिवाय भाग नाही म्हणली. सासऱ्याचा यज्ञ जावायला पूर्ण करावा लागतो म्हणली. आता हे जावाई होते ना महादेव, पण आता ते महादेवाची पत्नी नव्हती त्यावेळेला काय, पण राहिलेला त्यांच्या हातानं तुम्ही करून घ्या. विनंतीला मान द्याला ब्रह्मदेवाच्या, काही हरकत नाही, चला. मग महादेव ब्रह्मदेव सगळे देव जिथं यज्ञ झाला होता त्या यज्ञाच्या ठिकाणी आले. आता सगळा मंडप काय मोडलेला आहे, माणसं काय हजारो मरण पावलेली आहेत. मग त्यावेळेला मंडप सरळ केला. अमृतदृष्टीनं महादेवानं पाहिलं, जेवढी माणसं होती तिथं मयत झालेली ती जिवंत झाली. दक्षाचं मुंडकं गेलं होतं कुठं, यज्ञकुंडामध्ये. मग त्याचं धड होतं बाजूला पडलेलं. मग त्यावेळेला ह्या धडाला उभं केलं. मग ते म्हणले आता ह्याच्या हातानं पूर्णाहुती करायची म्हणले, पूर्णाहुती राहिली यज्ञाचे. मग याला मुंडकं कोणाचं लावायचं, म्हणजे आमच्या मालकानं नंदिकेश्वर बाबांना शाप द्यायला होता की बोकडाचं मुंडकं लागल नाही का, आणा म्हणले बोकडाचं मुंडकं. बोकडाचं मुंडकं आणलं की तर धडाला ठेवलं की ती चिटकलं. अमृतदृष्टीनं पाहिलं, पहिली वाणी चांगली होती, आता बोकडाची वाणी दात पडल्यावर येते माणसाला नाही का. जवळ दात आहे तवर खेळ आहे सगळा, आणि डुप्लिकेट लावल्यावर मग तसे ते थोडंफार चलत आहे. ते डुप्लिकेटच असते, ओरिजिनल ते ओरिजिनलच असते नाही का. मग आता ते बोकडाची वाणी सगळं तोत्र बोलणं यायले, वाणी अशुद्ध झाली, अमंगळ झाली का. आणि एकदा बिघडलं की सगळे बिघडतच चालतंय. आता त्याला काय करा, प्रत्येक जणाला जरा दिली बरं का, म्हातार पण एकाला सोडलं नाही देवाने.
आणि हे रोग सोडले देवानं पुन्हा. 40 वर्ष झाले की मनुष्याच्या शरीरात रोग शिरतीत आपण म्हणते. कोणी कोणी येतात कोणाला माहीत, पण येतात. हात दुख, पाय दुख, ते चिकनगुनिया, सगळे सांधे काय दुखत येत, काही विचारायचंच काम नाही. एकदा पाठीमागं जरा लागली की मग लागलीच, त्याला काहीच करता येत नाही. मग ही बोकडाची वाणी प्रत्येक जीवाला प्राप्त होती, म्हणजे प्रत्येक शरीराला प्राप्त होती. मग ही वाणी लागायच्या अगोदर आपल्या जीवाचा उद्धार करून घ्यावा. पार्वती परमेश्वर भगवान की. मग सगळं करावं, तीर्थयात्रा करावं, यज्ञ याग करावं, सगळं करावं. कुठं फिरायचं तिथं फिरून जाव. परस्वाधीन जिनन पुस्तकी विद्या का काही उपयोगाचं आहे का? मग एकदा काळ हातातून निघून गेला की संपलं. अगोदर वाटू लागलं तीर्थयात्रेला जाऊन आता गुडघेच काम करीन नाही का, हातापाय दुखायले, पाय चलू देईनात, कंबर गॅप आला, कुठं काही फिरता येतं का? वेळच आहे, एकदा संपला की संपला मार्ग. मग त्यावेळेला त्या ठिकाणी बोकडाची वाणी लागली आणि सासरेबा म्हणली, जावई बापूला मला वाटलं नव्हतं तुमचा अधिकार फार मोठा आहे म्हणून, नाही का? फार मोठा आहे देवा तुमचा महादेवा अधिकार, सगळ्या जावयापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहेत. आता आठवायले पहा, अगोदर नाही. हे असं झाला बिघडाव म्हणून. अगोदर तर तैट भाषा होती, नाही का? जणू काय या ठिकाणी आमदार खासदार आहे रे बाबा, झिरोवरच आला, नाही का? अशी गाडी सगळी झिरोवरच आली, अवघड झालं. म्हणजे सांगायचा पर्याय म्हणजे अभिमान झाला होता, संपत्तीचा अभिमान, पैशाचा अभिमान, असा गर्व झाला होता की माझ्यासारखा श्रीमंत कोणी नाही, माझ्यासारखी प्रॉपर्टी माझ्याजवळ कोणाकडे नाही. हे सगळं आपल्या हातात दिले देवानं. मग सुसंगतात की हे शौनकादिक ऋषी हो. पुढं नंदकेश्वर बाबानं त्यांना ते बोकडाची वाणी प्राप्त झाली, तोत्र बोलू लागले. पण त्यावेळेला म्हणले, मी तुमचा सासरा आहे हे दर्शन घेताना सगळ्याच्या लक्षात राहावं. मग त्यावेळेला म्हणले तोंडावर हात मारावा लागेल म्हणले, नाही का? त्यावेळेला फलरूप दर्शन होईल म्हणले. का प्रातःकाले शुभंद्रष्टवा नशी पाप विनश्यती आ जन्मकृतमाध्यायानी सायानी सप्त जन्मने मेरुकांजदंतालां गवांगोटी हतेरपे पंचकोटी शृंगाराम तत्फलम शिवदर्शनम नमः पार्वती पते हर 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 महादेव. हे सासरीची आठवण म्हणून केलं बरं का. त्याच्याशिवाय फलद्रूप होत नाही म्हणले, नाही का? सासरे आले पाहिजेत म्हणले माझ्या दर्शनामध्ये, असा अधिकार महादेवाचा होता, नाही का? मग शुकदेवजी वर्णन करतात की हे राजा, मग त्यावेळेला त्या ठिकाणी यज्ञाची पूर्णाहुती झाली, आनंद झाला. मग महादेव स्वतः होते, सगळे ऋषी मंडळी होते, सगळे जिवंत करून टाकलेले होते. मग त्यावेळेला त्या ठिकाणी ऋषी महाराजानं मंत्र म्हणला, ओम पूर्णादर्भि परापत सुपूर्णा पुनरापता वैष्णव ईशमूर्जम शतकृतो ओम यज्ञ नारायणाय स्वाहा यज्ञ नाराय इदं नमो यज्ञ नारायण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. मग यज्ञ नारायणाची आहुती पूर्ण झाली, आनंद झाला. आणि सप्त जन्मने मेरुकांजदंतालां गवांगोटी हतेरपे पंचकोटी शृंगाराम तत्फलम शिवदर्शनम नमः